आणि दुपारी 2 वाजल्यापासून मित्रांनो एकदम कडकडून पाऊस पडतोय सध्या गुहागरमध्ये। मागच्या वर्षी मित्रांनो रामपूर घाटामध्ये जी दरड कोसळली होती ना, तो हाच पॅच होता। बघू शकता पूर्णपणे जी भुरमाची माती आहे ती अगदी रस्त्यावर येते अशी। गुहागरला तुम्ही येत असाल तर हा एक तुम्हाला फक्त पूल बघायला मिळेल। पाऊस जसा वाढतो ना मित्रांनो, त्यानंतर पाण्याची जी लेवल आहे ती इथे देखील तुम्हाला पूर्ण बघायला मिळते। आणि रस्त्याला बघा कसं पूर्णपणे अगदी पाणी साठलेलं आहे बघा। इथे सर्व जे काका आहेत ना ते मासे पकडतात, त्यांनी इथे जाळं लावलंय आणि त्यांना विचारलं पण मासे तर काय भेटलेलं नाही, त्यामुळे काय दाखवत नाही। काल असा पाऊस मित्रांनो चिपळूणमध्ये होता दुपारी 3 नंतर, तोच आज पाऊस कुठेतरी आपल्याला गुहागरमध्ये बघायला मिळाला आहे। पण किती सुंदर प्रकारे मित्रांनो कोकणामध्ये शेती केली जाते ना, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे जे तुम्ही आता समोर बघतात। आणि आज गुहागरमध्ये एवढा पाऊस होता, एवढा पाऊस आहे की म्हटलं नाही ही देखील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। त्यामुळे नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो आता आपण आहोत गुहागरमध्ये आणि गुहागरमध्ये देखील पावसाळा मुसळधार अशी सुरुवात झालेली आहे। सो तेच तुम्हाला आज मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। चला जास्त काय बोलत नाही मित्रांनो, थेट व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण आहोत बरोबर अंजनवेल रोडवरती, बघू शकता हा आहे अंजनवेल रोड। आणि दुपारी 2 वाजल्यापासून मित्रांनो एकदम कडकडून पाऊस पडतोय सध्या गुहागरमध्ये। चिपळूणमध्ये काय परिस्थिती आहे ती आपण नंतर बघूच, पण सध्या म्हटले गुहागरची तुम्हाला मी अपडेट देतोय। बघू शकता आता आपण चाललेलो आहोत घरी, म्हणजे जॉबला मी इकडे स्वतः घरी चाललोय। पूर्णपणे मित्रांनो बघू शकता जोरदार पद्धतीने मुसळधार असा पाऊस सध्या गुहागरमध्ये आज दुपारी 3 वाजल्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला आहे। सो आता हा पाऊस कुठपर्यंत असणार आहे ना ते आपण बघूया। रस्त्याला बघा कसं पूर्णपणे अगदी पाणी साठलेलं आहे बघा। जोरदार पाऊस पडतोय मित्रांनो गुहागरमध्ये। आता लगभग आपण तळीच्या आसपास आलेलो आहे। आता आपण आहोत बरोबर गुहागरच्या त्या रोडवरती, बघू शकता मित्रांनो आपण आता पुन्हा एकदा हायवेला लागलोय। काय ना आपल्याकडे मोबाईल आहे, आज नेमका गोप्रो नाही आहे, त्यामुळे विषय असा होता की मी जास्त मोबाईल भेटू शकत नाहीये। पण मित्रांनो जो पाऊस पडतोय ना गुहागर साईडला, फट्टे पाऊस पडतोय। म्हणजे काल असा पाऊस मित्रांनो चिपळूणमध्ये होता दुपारी 3 नंतर, तोच आज पाऊस कुठेतरी आपल्याला गुहागरमध्ये बघायला मिळाला आहे। आणि इकडे बघा कशा प्रकारे मित्रांनो शेती केली जाते ना ते तुम्ही आता बघा। हे बघा सकाळी ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला पूर्णपणे इथे नांगरत वगैरे होते, ते काय शूट करायला मला जमलं नाही। पण किती सुंदर प्रकारे मित्रांनो कोकणामध्ये शेती केली जाते ना, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे जे तुम्ही आता समोर बघतात। ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना बारीक बारीक, त्या मी ह्या वेळेला पूर्णपणे टिपणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। पूर्ण एक अपडेट आपण दर व्हिडिओतून तुम्हाला देण्याचा प्रयत्न असणार आहे। आत्ताची मित्रांनो तारीख आहे 29 आणि 29 तारीख गुहागरचे मित्रांनो मी तुम्हाला अपडेट देतोय। आता वाजले संध्याकाळचे 6:15 वाजले असतील आणि हा पाऊस पडतोय बघा। म्हणजे एकदम पूर्णपणे हा जो पाऊस आहे तो, आता मला एक काका भेटलेले ते म्हटलं की हा जो पाऊस आहे तो पूर्णपणे अगदी मार्ग तामान्याच्या पुढेपर्यंत असाच आहे। आय होप की चिपळूणला पण असावा। सो नक्की मित्रांनो अशा छोट्या छोट्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। सो व्हिडिओमध्ये मित्रांनो शेवटपर्यंत बनून राहा। कसं आहे ना, पाऊस तर पडतोय आणि जागोजागी थांबावं असं वाटतंय, काय होते कळत नाही मित्रांनो। पावसामध्ये कोकणात आहे ना तुम्हाला मोस्टली कुठे थांबू आणि कुठे नको असं होतं। बट मी 2-3 टिप्स तुमच्यासाठी देतो, फार महत्त्वाचे आहेत मित्रांनो। कसं आहे ना, ज्यावेळेला पाऊस पडत असतो तुम्ही आता समोर बघा, हा आपला पूर्णपणे असा हायवे आहे आणि हायवेच्या अगदी बाजूला पूर्णपणे शेवाळ पकडते। सो तिकडे जरा तुम्हाला थोडं लक्ष ठेवावं लागतं, कारण गाड्या स्लिप वगैरे होण्याची जास्त शक्यता असते। त्यामुळे तुम्ही जेव्हा गाड्या चालवाल त्यावेळेला रस्त्याच्या अगदी बरोबर मधोमधच अशा गाड्या चालवा, जास्त कडेने चालू नका, कारण काय आहे ना जो कडेचा पार्ट असतो तिकडे पूर्णपणे शेवाळ पकडते। सो ही एक मित्रांनो खूप महत्त्वाची बाब आहे जी तुम्ही लक्षात घ्या। आणि समोरच बघा पूर्णपणे मित्रांनो माझ्यामध्ये इथे देखील शेती केलेली आहे। चला बघून यायचं काय, चला ते देखील तुम्हाला दाखवतो किस्सा। जायचं तर आहे पण काय आहे ना मित्रांनो पाऊस वाढला आहे आणि काय जरा थोडा मोबाईल असल्यामुळे सगळी गडबड झालेली आहे। ॲक्च्युली बघूया आपण आता गोप्रो आपल्या बॅगेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू, कारण हल्ली मी ठरवलंय की जास्तीत जास्त व्हिडिओ करायचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या। प्रत्येक गावामध्ये आपण फिरणार आहोत कोकणातल्या, आणि तिकडचा जो माहोल आहे किंवा तिकडच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि आज गुहागरमध्ये एवढा पाऊस होता, एवढा पाऊस आहे की म्हटलं नाही ही देखील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, त्यामुळे मी व्हिडिओ चालू केली। बट आता कसं आहे बघा, बाहेर मला ॲक्च्युली तिकडे जायचं होतं। तिकडे तुम्ही समोर बघा, तुम्हाला दिसत असेल ज्या ठिकाणी मित्रांनो पूर्णपणे अगदी शेती केलेली आहे आणि पाणी बघा किती साठलं आहे। म्हणजे अति पाऊस पण योग्य नाही आहे ह्या दिवसामध्ये आणि जास्त पाऊस पण योग्य नाही, अशी परिस्थिती झालेली आहे। बट आनंदाची ही बाब आहे की मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे। सो खूप चांगली गोष्ट आहे ही। आणि आता संपूर्ण जे कोकणवासी आहेत ना ते खूप अगदी म्हणजे आनंद झालेला आहे सगळीकडे, कारण बरेच दिवस जर तुम्ही बघाल तर बिलकुल म्हणजे पावसाचा नामोनिशाणच नव्हता। आणि आता कसं आहे, ॲटलीस्ट सकाळी नाही तर संध्याकाळी तरी पडतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे। सो जर कोणी गुहागर किंवा आजूबाजूच्या आसपासच्या परिसरातले जर असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची असणार आहे की आता ह्या भागामध्ये देखील पाऊस पडतोय। आता आपण मित्रांनो रामपूरच्या घाटामध्ये आहे, मधला प्रवास काहीच दाखवत नाही आहे कारण कंटिन्युअसली पाऊस आहे। तुम्ही मित्रांनो हा रामपूरचा घाट बघा आणि बघा समोरच बघा मित्रांनो पूर्णपणे ही जी माती आहे ना बुरमाची ती रस्त्यावर आलेली आहे, आता थोडीशी आली। मागच्या वर्षी मित्रांनो रामपूर घाटामध्ये जी दरड कोसळली होती ना तो हाच पॅच होता। बघू शकता पूर्णपणे जी बुरमाची माती आहे ती अगदी रस्त्यावर येते अशी। आणि आता काय झालं आहे,
म्हणजे बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही बघाल तर अगदी म्हणजे रामपूरपासून ते अगदी म्हणजे पुढपर्यंत गणेशखंडीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही साईडला ना मित्रांनो जागा करण्याचं काम चालू आहे. म्हणजे पूर्णपणे बाजूची झाडं आहेत ती पूर्ण अगदी क्लीन करण्याचं काम चालू आहे. इकडे तुम्हाला समजत म्हणजे दिसत असेलच सगळीकडे. तुम्ही जर अगदी रामपूर घाटाच्या पुढे म्हणजे गेलात ना अगदी गणेशखिंडी वगैरे त्याच्या पण पुढे तुम्हाला सगळीकडे दिसेल पूर्ण अगदी रस्ता क्लिअर झालेला आहे. दोन्ही साईडची झाडं आहेत ती पूर्णपणे कापलेली आहेत त्यामुळे रस्ता पूर्ण क्लिअर दिसतोय. सो ही एक मित्रांनो अपडेट आहे. पावसामध्ये जर रामपूर घाटाने येत आहे रात्री अपरात्री त्याच्यावर थोडा सावकाश प्रवास करा, कारण इकडे बघा ही अशी पूर्णपणे भुरमाची माती आलेली आहे. सो ती कधीही खाली येऊ शकते. पाणी झिरपलं तर ती कधी खाली येऊ शकते. म्हणून पोचलेलो आहोत तर रामपूरच्या पुढे म्हणजे तांबी नदी आहे मित्रांनो, त्या ठिकाणी आता आपण आहोत आणि बघू शकता इकडे देखील पूर्णपणे अगदी पाणी गढूळ झालेलं आहे बघा पूर्ण अगदी. हा एक छोटा ब्रिज लागतो. जर गुहागरला तुम्ही येत असाल तर हा एक तुम्हाला फक्त पूल बघायला मिळेल. पाऊस जसा वाढतो ना मित्रांनो त्यानंतर पाण्याची जी लेवल आहे ती इथे देखील तुम्हाला पूर्ण बघायला मिळते. आणि तसं बघायला गेलं तर हा जो पूल आहे तो खूप छोटा आहे त्यामुळे पटकन जे पाणी आहे ना ते इथपर्यंत भरतं. पण कधी अजूनपर्यंत 1-1.5 वर्ष झालं मी ह्या रोडने येतोय, पाणी कधी रस्त्यावरून नाही गेलेलं मी बघितलं आहे. सो ही एक मित्रांनो बघू शकता अपडेट आहे की पूर्णपणे अगदी जे पाणी आहे ते गढूळ झालेलं आहे. आणि ह्या नदीमध्ये देखील बऱ्याच साऱ्या मगरी आहेत आणि कमळ देखील या ठिकाणी आपल्याला भरपूर बघायला मिळतात. आता काय बघायला मिळणार नाही कारण आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत आणि मासे देखील बरेच मित्रांनो ह्या ठिकाणी पुलावरून लोक पकडत असतात. सो ही एक खूप भारी वाटतं मित्रांनो. म्हणजे इथून ज्यावेळेला प्रवास करतो त्यावेळेला नेहमी मी बघत असतो की इथली अपडेट काय आहे, बट आज एक तुम्हाला दाखवावीसं वाटलं. आणि बघा पाणी पूर्णपणे गढूळ आहे. पाऊस जर असाच कंटिन्यू राहिला तर पाणी देखील वाढू शकतं. चिपळूणच्या दिशेने निघालो होतो आणि जाता आता आपल्याला एक वॉटरफॉल बघायला मिळाला आहे म्हणून या ठिकाणी थांबलो. समोरच बघा हा आहे मित्रांनो एक छोटासा वॉटरफॉल. म्हणजे कोंडे गावाच्या बरोबर अगदी पाठीमागे आम्हाला हा वॉटरफॉल बघायला मिळाला आहे. आणि इथे सर्व जे काका आहेत ना ते मासे पकडतात. त्यांनी इथे जाळं लावलं आहे आणि त्यांना विचारलं पण मासे तर काय भेटलेलं नाही त्यामुळे काय दाखवत नाही. बट कसला सुंदर वॉटरफॉल आहे बघा एकदम जबरदस्त. सो कोकणामध्ये असे छोटे छोटे वॉटरफॉल्स तुम्हाला प्रवासादरम्यान बघायला मिळतात. सो म्हटलं जरा थांबायचं आणि दाखवायचं, कारण हीच एक मित्रांनो मजा असते प्रवासामधली. अगदी रॉ फुटेज असतात आपले, जे काय ते अगदी जिवंतपणा असला पाहिजे व्हिडिओमध्ये मित्रांनो. आणि तुम्हाला घर बसल्या कोकणातला हा जो आनंद आहे ना तुम्ही देण्याचा प्रयत्न करतो. बघा किती सुंदर अगदी वॉटरफॉल आहे. आता आपण चिपळूण लावून पोचलेलो आहोत आणि इकडे काहीच पाऊस नाही म्हणजे पाऊस पडून गेला वाटतं. बट पूर्णपणे अगदी क्लिअर झालेलं आहे वातावरण. आणि समोर तुम्ही मित्रांनो फक्त ढग बघा. ही आहे आपली वाशिष्ठ नदी. हिच्याबद्दल देखील आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत थोड्या दिवसातच. आणि तुम्हाला जरा समोरचा नजारा दाखवतो. हा बघा समोर तिकडे परशुराम घाट आहे त्या साईडला. हा बघा तिकडे तो जो दिसतो ना तो मित्रांनो आपला परशुराम घाट आहे. आणि घाटामध्ये कसं धुकं पसरलं बघा. आता वाजलेलं आहे जवळजवळ 7:15 रात्रीच्या. आणि कसं एकदम धुकं कसं पसरलं बघा. आणि समोर तो आहे ना मित्रांनो तो आहे आपला सवसाडा वॉटरफॉल. आणि पूर्णपणे अगदी धुकं पसरलेलं आहे मित्रांनो. सह्याद्री ना पावसामध्ये काहीतरी वेगळीच खुलून दिसते. त्याचं हे एक जिवंत उदाहरण आहे बघा. कसला भारी नजारा वाटतोय. आत्ता जर ड्रोन असताना मित्रांनो तर एक वेगळाच तुम्हाला नजारा ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळाला असता. बट ठीक आहे. एनिवे चला आता चिपळूणला तर पोचलेलो आहे मित्रांनो आणि पूर्ण अगदी भिजलो आहे बघा. हात वगैरे आहेत ना अगदी गार पडलेले आहेत. चला घरच्या दिशेला निघूया. तर मित्रांनो तुम्ही तर बघितलं असालच की आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुहागरमध्ये पडणारा मुसळधार जो पाऊस आहे त्याचे आपण तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच मित्रांनो अपडेट तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळणार आहेत. कोकणातला हा जो पाऊस आहे ना तो तुम्हाला माझ्या चॅनलवर प्रत्येक गावामधला अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो पाऊस खूप पडतोय तर आपल्यासोबत आपल्या फॅमिलीची देखील काळजी घ्यायला विसरू नका. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.